अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीशी. इंद्र राजास सांगण्या रत्ने जळकती सिंहासनी इंद्र बैसला आसानी. अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा. तेथे सेवितशी अग्नी यमपाश सोडूनी. कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करिस्तव नासी त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्र नगरी प्रवेशले. ते वसवा देखते झाले देवता सारे. तेथे विराजले अमरावती नगरीत. ऐसा तो देवराना देखोनिया ऋषीगणा. स्वतः उठोनिया सिंहासना तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच हा दुर्लभ तुमचे चरण करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच हा तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला. आश्रमी येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आणिके पर्वते ठेवून आले तुझ शरण. तू सर्व जानसी देवराया इतुके करणे. दैत्य मनी मल्ला वध करणे. आम्हाशी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्रवाच हा त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले. एके अंगुष्टे तप केले. धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठाशी जावे महाविष्णू वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वदवावे तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून हृदयी श्री विष्णू चरण स्मरून. पाहण्या वैकुंठ भुवन कृपा दृष्टी तयांची मिळण्या. पोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी. भक्ती जळली चरणी वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमल नयन केला. पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिनी शोभत. कंठी कौस्तुभ झळकीत. कर्णी कुंडले मिरवित हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी वदन स्वास्य शोभे. सौंदर्याचा निधी वोतिला. रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भासला. श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक. कपिल मुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक भक्ती भावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले. नेत्र तयांचे जळी भरले. नमस्कारुनी उभे ठाकले. श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच हा जय जयाजी पुराण पुरुषा. निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा. लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा. जगत्तान्मया जगज्जीवना. ऐशी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच हा प्रसन्न झालो तुम्हाशी. काय येणे केले वैकुंठाशी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र. ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले. कवने पापी भेडसाविले दुर्मते. तपभंग केले चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी श्री महाविष्णूंची वचने. संतोषली धर्मपुत्रांची मने. नमस्कार करुनी चरणे सांगते झाले तयासी. ऋषी उवाच हा मणिचूर पर्वताशी. आम्ही वसता तपासी. मनी मल्ल दैत्ये पिडिले आम्हाशी. आमुच्या आश्रमाशी नासविले. अमरावतीचा राणा तो मणिमल्ले जिंकिला. पिडिले आम्हा ऋषी जना. ते तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच हा मणिमल्ल दैत्य माजले. तपे ब्रह्मास आराधिले. अमर ते जहाले. कोणी जिंकू न शके तयांसी. ते नहार मानती एका त्र्यंबका वाचुनी. चला जाऊ शिवभूनी तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास. विनंती करू तयास. तोच वधील मणिमल्ला सुरास. चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा. साक्षी ठेवून समर्था सांगत तसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.